नमस्कार. देवश्री किचन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण उन्हाळी वाळवण रेसिपी मध्ये पारंपरिक पद्धतीने केल्या जाणाऱ्या ज्वारीच्या भातोड्या कशा करायच्या ते पाहणार आहोत. तर ही रेसिपी खूप जुनी आहे. जुन्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. तर माझ्या सासूबाईंनी मला सगळं शिकवलेलं आहे. उन्हाळी सामान आणि बाकीचं बरंच काही. तर त्यांच्या हाताखालीच मी शिकलेले आहे आणि त्यांना बरोबर घेऊनच हे मी सगळं तयार करते. तर आजकाल घरगुती पद्धतीने अशा भातोड्या केल्या जात नाहीत, कारण त्या खूप अवघड वाटतात. ते भिजवणं किंवा ते बरीच त्याची मोठी प्रोसेस आहे. ती काय आहे पुढे आपण पाहणारच आहोत. ज्वारी किती घ्यायची किंवा ती कशी दळायची किंवा ती कशी पाकडायची, ते वैचायचं, अशा बऱ्याच गोष्टी आहेत. त्या कशा आहेत ते परफेक्ट रेसिपी आज आपण पाहणार आहोत. परफेक्ट प्रमाण आज मी तुम्हाला दाखवणार आहे. जुनी रेसिपी आहे, पारंपरिक रेसिपी आहे. रेसिपी पूर्ण पहा. आवडल्यास लाईक शेअर नक्की करा. त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्रामवरती असाल तर इंस्टाग्रामवरती मला फॉलो करा. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. ज्वारीच्या भातोड्या करण्यासाठी इथे मी 2 शेर ज्वारी घेतलेली आहे. हे झालं जुनं प्रमाण. आणि वजनी प्रमाण पाहायचं झाले तर 4 किलो ही ज्वारी आहे. तर इथे मी या 2 शेराच्या भातोड्या करणार आहे. तर ही ज्वारी आपल्याला आता एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायची. इथे मी मोठं पातेलं घेतलेलं आहे. तर यामध्ये भरपूर सारं पाणी घालायचंय आणि 3 ते 4 वेळा ही ज्वारी स्वच्छ धुवून घ्यायची आहे. तर ज्वारी सुरुवातीला अशी चोळून धुवून घ्या, म्हणजे यामध्ये काही धूळ वगैरे असेल ते निघून जातं. आणि धुतल्यानंतर याच्यावरती जी पोकळ ज्वारी असते किंवा किडकी ज्वारी असते ती अशी पाण्यावरती तरंगते. तर ही सगळी ज्वारी आपल्याला काढून टाकायची. हे पाणी काढून टाकायचं आहे आणि दुसरं स्वच्छ पाणी यामध्ये घालायचंय. आणि ही ज्वारी आपल्याला आता 3 दिवस भिजवून घ्यायचे. याच्यावरती झाकण ठेवूया आणि 3 दिवस आपल्याला ही ज्वारी भिजवून घ्यायची. आणि आज जशी धुवून घेतली तशी उद्या सुद्धा धुवून घ्यायची. आणि आता आपण तिसऱ्या दिवशी पाहतोय तर इथे आपली ज्वारी चांगली भिजलेली आहे. तुम्ही पाहू शकता, याला वरून असा फेस आलेला दिसतोय. याचा अर्थ ज्वारी आपली चांगली भिजलेली आहे. आता हे जे फेसाळलेलं पाणी आहे ते सगळं आपल्याला काढून घ्यायचंय आणि परत 2 ते 3 वेळा दुसऱ्या पाण्याने ही ज्वारी धुवून घ्यायची आहे. अशा पद्धतीने यातला जो आंबटपणा असतो तो पूर्ण काढायचा आहे आणि पूर्ण चाळणीमध्ये घालून अशा पद्धतीने नितळून घ्यायचे आहे. पाणी सगळं निथळलं की एका कपड्यावरती आपल्याला ही ज्वारी पसरवून वाळत घालायची आहे. तर ही जी ज्वारी आहे ती पूर्ण वाळवायची नाही, फक्त सुकवून घ्यायची आहे किंवा पानतुटी करून घ्यायची आहे. माझ्या सासूबाई म्हणतात पानतुटी होईपर्यंतच पसरवून घाल. तर हे काही जुने शब्द आहेत ते मी तुम्हाला सांगते. तर अशा पद्धतीने पातळ असा लेअर या कपड्यावरती टाकायचा आणि पसरवून घ्यायची आणि सुकवून घ्यायची आहे. तर इथे मी सगळी ज्वारी अशा पद्धतीने पसरवून घेतलेली आहे. आणि ज्वारी सुकल्यानंतर मी सगळी अशी गोळा करून घेतली. तुम्ही पाहू शकता ही हाताला अजिबात चिकटत नाही. याचा अर्थ ज्वारी आपली चांगली सुकलेली आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचंय आणि थोडीशी भरडून घ्यायची आहे. बारीक करायची नाही, तर भरडून घ्यायची आहे. तर जे वरचं जे चोथा असतो किंवा वरचं जे कवर असतं ज्वारीचं ते बाजूला होतं आणि ज्वारी चांगली अशी भरडली जाते. अशा पद्धतीने भरडून घ्यायची आणि सुरुवातीला आता एकदम बारीक वेजाच्या चाळणीने चाळून घ्यायची. यातली जी मोठा चोथा आहे किंवा मोठी जी रवा असतो त्यामध्ये तो बाजूला निघतो. तर इथे माझ्या सासूबाई चाळून घेत आहेत. सासूबाईच्या मदतीनेच मी ही रेसिपी आज मी तुम्हाला दाखवते आहे आणि त्यांच्याच पद्धतीने करून दाखवते आहे. तर सुरुवातीला मी छोट्या चाळणीने चाळून घेतलेली आहे. तर इथे ही छोट्या चाळणीने चाळून झाल्यानंतर जो चोथा असतो तो परत एकदा मोठ्या चाळणीने चाळून घ्यायचा आहे आणि त्यातला जो मीडियम साईजचा रवा असतो तो आपल्याला काढून घ्यायचा आहे. तर इथे मी ही चोथा वेगळा, रवा वेगळा आणि हे पीठ वेगळं झालं. आता हा जो चोथा आहे तो परत एकदा आपल्याला पाकडून घ्यायचा आहे आणि वैचून घ्यायचा आहे. तो कसा ते माझे सासूबाई दाखवतील तुम्हाला. तर अशा पद्धतीने माझ्या सासूबाई जे वयचण्याचं काम असतं ते करतात. ते मला काही जमत नाही, मी फक्त पाकडून घेते.
त्यांनी मला खूप मदत केली आणि सगळे जो चोथा असतो तो अशा पद्धतीने पाकडून घेतला आणि पाकडून झाल्यानंतर त्यांनी वळचून घेतलं. तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने ते वळचलं जातं. जो जाडसर रवा असतो तो बाजूला निघतो आणि चोथा पाठीमागे जातो. अशा पद्धतीने हा जो कोंडा राहिलाय त्याच्या सुद्धा भातुड्या घातल्या जातात. त्या कशा घालायच्या पुढच्या रेसिपीमध्ये मी तुम्हाला दाखवेनच. तर इथे मी मोठा रवा, छोटा रवा आणि पीठ हे सगळं एकत्र एका मोठ्या पातेल्यामध्ये मिक्स केलं आणि संध्याकाळी परत हे पीठ आपल्याला मोडून घ्यायचं आहे. मोडून घेणं म्हणजेच हे पीठ आपल्याला परत भिजवून घ्यायचं आहे. तर हे शब्द जे आहेत जुने आहेत ते सुद्धा तुम्हाला कळले पाहिजे म्हणून मी तुम्हाला सांगते. पीठ माझ्या सासूबाईंनी मोडून घेतलं आणि व्यवस्थित त्यातल्या गुठळ्या मोडून हे पीठ चांगलं मोडून घेतलेलं आहे. याच्यावरती आता झाकण ठेवायचंय आणि रात्रभर हे पीठ भिजवून घ्यायचं. दुसऱ्या दिवशी मी सकाळी दाखवते तुम्हाला. म्हणजेच आजचा आपला चौथा दिवस आहे. चौथ्या दिवशी आपल्याला या भातोड्या घालायच्या आहेत. तर चूल पेटवली मी त्याच्यावरती मोठं पातेलं माती लावून ठेवलं आणि भरपूर सारं पाणी ठेवलेलं आहे. त्यामध्ये मीठ आणि तीळ त्याचबरोबर जिरं घेतलेलं आहे घालण्यासाठी. आता जे आपण रात्री पीठ भिजवून ठेवलं होतं त्याच्यावरचं मी थोडंसं पाणी घालते, काढून घेते आणि पाणी काढून झाल्यानंतर ते आपल्याला आता मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे पीठ खाली तळाला बसतं ते हलवून छान असं एकजीव करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने मी सगळं पीठ मिक्स करून घेतलं. इकडं सासूबाईंनी पाण्याला आदन आणलेलं आहे. आदन आणणं म्हणजेच पाण्याला उकळी आणणं. तर पाण्याला उकळी आलेली आहे. हे पीठ व्यवस्थित मी मिक्स करून घेतलेलं आहे. तर आता पाण्याचं प्रमाण मी तुम्हाला सांगते. जेवढं हे पीठ आहे त्याच्या तिप्पट म्हणजे 3 एक पातेलं जर पीठ झालं तर 3 पातेली यामध्ये पाणी घालायचंय. तर इथे मी थोडंसं जास्त पाणी ठेवलं होतं. आदन आलं की ते पाणी बाजूला काढून ठेवायचं. जर नंतर थोडंसं पीठ घट्ट वाटतंय असं वाटलं तर परत तुम्ही ते उकळलेलं पाणी यामध्ये घालू शकता. तर आता पाण्याला उकळी आल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचंय आणि यामध्ये तीळ घालायचे आहे आणि जिरं मात्र शेवटी घालायचंय. कधी घालायचं पुढे मी तुम्हाला दाखवीनच. तर हे व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. इथे हा लाकडी चाटू आहे. त्याने मी हे पीठ गरगटून घेणार आहे किंवा हटून घेणार आहे. तर आता हे पीठ सुद्धा मी हलवून घेते. इथे मदतीला माझी जाऊ म्हणजेच माझी बहीण आहे. तर आम्ही बहिणी-बहिणी, जावा-जावा आहोत आणि असे जे कार्यक्रम असतात, असे जे रेसिपीज असतात ते आम्ही सगळे मिळून करतो. तर तिने पीठ ओतलं आणि मी हे पीठ हलवून घेतलं. एकसारखं हलवत राहायचं आहे. जोपर्यंत या पिठाला उकळी येत नाही तोपर्यंत अशाच पद्धतीने हलवत राहायचंय. कारण यामध्ये गुठळ्या होण्याची शक्यता असते. त्यासाठी एकसारखं असं हलवून घ्यायचं आहे. जाळ मात्र याला मोठा ठेवायचा सुरुवातीला आणि जेव्हा उकळी येईल त्यावेळेस मात्र आरावरती हे पीठ आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. तर असे मोठे-मोठे रेसिपी असतात त्या मी सहसा चुलीवरच करते. तर इथे याच्यावरती झाकण ठेवलंय आणि एक 15 मिनिटे आपल्याला हे पीठ शिजवून घ्यायचंय. पीठ शिजल्यानंतर आता आपण यामध्ये जिरं घालणार आहोत. याचं कारण म्हणजे सुरुवातीला जर तुम्ही जिरं घातलं तर याला थोडासा भातोड्याला पिवळसर रंग येतो. म्हणून अशा पद्धतीने पीठ शिजल्यानंतर जेव्हा आपण भातोड्या घालतो त्यावेळेस यामध्ये आपल्याला जिरं घालायचं आहे. तर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि आता आम्ही तिघी जणी मिळून भातोड्या घालतोय. म्हणजेच माझी बहीण, सासूबाई आणि मी तिघी जणी असल्यामुळे पटपट हे सगळं भातोड्या घालायचं उरकतं. त्यामुळे अशा पद्धतीने आम्ही सगळ्या भातोड्या घालून घेतल्या. मोठ्या-मोठ्या या भातोड्या असतात कारण एका पळीची एक भातोडी असं घातलं जातं. पळी सुद्धा मोठी आहे आणि असं का असतं? कारण ज्वारीच्या भातोड्या ह्या भाजल्या सुद्धा जातात. आरावरती भाजतात किंवा गॅसवरती पापडाची जाळी जी असते पापड भाजायची त्याच्यावरती सुद्धा भाजतात. ते कशा भाजायच्या पुढे मी दाखवीन. अशा पद्धतीने सगळ्या भातोड्या घालून झाल्या. आता या भातोड्या 3 दिवस वाळवून घ्यायच्या आहेत. आज तिसरा दिवस आहे. मी तुम्हाला दाखवते. भातोड्या चांगल्या वाळलेल्या आहेत. आता या आपण तळून पाहूया. तर पांढऱ्या शुभ्र या दिसतायत. तळल्यानंतर त्या कशा दिसतायत ते पाहूया. तेल चांगलं सुरुवातीला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि नंतर थोडासा गॅस मिडियम करायचा. आता यामध्ये मी ही ज्वारीची भातोडी घातलेली आहे. मस्त फुलते आणि तुम्ही पाहू शकता रंग सुद्धा अगदी पांढरा शुभ्र आलेला आहे. आपल्या भातोड्या ज्वारीच्या एकदम मस्त पांढऱ्या शुभ्र झालेल्या आहेत आणि छान तिप्पट फुलतायत. तुम्ही पाहू शकता किती सुंदर अशा या ज्वारीच्या भातोड्या आपल्या तयार झालेल्या आहेत. तर ही पारंपरिक रेसिपी आहे. मी माझ्या सासूबाईंच्या पद्धतीने केलेली आहे.
ज्याच्या घरात सासूबाई आहेत त्यांना खूपच याचा फायदा होतो, शिकायला मिळतं. तर मी सुद्धा खूप काही शिकलेले आहे. तर अशा पद्धतीने तळून दाखवली. आता आपण भाजून पाहूया. इथे मी पापड भाजायची जी जाळी असते ती गॅसवरती ठेवली, कारण प्रत्येकाकडे चूल असतेच असं नाही. चुलीवरती या भातोड्या खूप छान भाजल्या जातात. तर इथे मी तुम्हाला गॅसवरतीच भाजून दाखवते. एकदम मस्त अशा भातोड्या होतात. ज्यांना तेलकट खायचं नाही त्यांना एकदम मस्त ऑप्शन आहे. तर तुम्ही पाहू शकता एकदम खुसखुशीत अशा या ज्वारीच्या भातोड्या झालेल्या आहेत. तर ही पारंपरिक पद्धतीने केलेली ज्वारीच्या भातोड्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक शेअर नक्की करा. त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक पारंपरिक आणि नवनवीन रेसिपी तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद.